खुल्या कोळसा खाणीत एक मोठी घडली दुर्घटना। गुरुवार 8 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या उकणी खुल्या कोळसा खाणीत एक मोठा भूस्खलन झालाय। माती आणि गाळाचा एक मोठा ढिगारा अचानक कोसळला आणि खाडीत कार्यरत असलेल्या 2 डंपर पूर्णपणे गाडले गेले। मात्र प्रसंगावधान दाखवत दोन्ही डंपर चालकांनी ऐनवेळी आपल्या वाहनांमधून बाहेर पडून आपले प्राण वाचवले आणि एक मोठी दुर्घटना टळली। प्राप्त माहितीनुसार उकणी खुल्या कोळसा खाणीतून यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती काढून कोळसा काढला जातो। सुमारे 100 मीटर खोदकाम केल्यानंतर कोळशाचे थर आढळतात, ज्यामुळे खाडीमध्ये अत्यंत खोल खड्डे तयार होतात। पावसाळ्यात खाडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचते। हे पाणी पंपाने बाहेर काढून वरच्या बाजूला असलेल्या एका तलावात साठवले जाते। गुरुवारी या पाण्याखाली कोळसा उत्खननाचे काम सुरू होते। अचानक शेलचा आडवा दांडा निसटला, ज्यामुळे गाळ आणि चिखलाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह खाली येऊ लागला। तिथे कार्यरत असलेले 2 डंपर प्रवाहाच्या जोराने पूर्णपणे चिरडले गेले। या घटनेमुळे खाणीच्या परिसरात भीती पसरली। दोन्ही चालक सुखरूप बाहेर पडले आणि इतर कामगारांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचले। या घटनेमुळे वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। कामगारांचा आरोप आहे की वेकोली प्रशासन सुरक्षा सप्ताहाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करते, पण प्रत्यक्षात कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते। कामगारांनी असेही निदर्शनास आणले असून यापूर्वीही असेच अपघात घडले असून त्यात अनेक कामगारांचा जीव गेलाय। या घटनेनंतर वेकोली कामगारांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।